बदलापूर नगरपालिका अधिकारी आणि राजकारणी यांनी मिळून सगळा लोकनिधी खरवडून खाल्ला। आता कर्मचाऱ्यांचा पगार कसाबसा काढला जातो। अशा परिस्थितीत अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्याला बदलापूर नगरपालिका कार्यालय उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुतोवाच केले होते, परंतु त्यात माशी शिंकली आणि ती चर्चा मागे पडली। परंतु अद्यापही या विषयाची टांगती तलवार बदलापूरवर आहे। याबाबत शिवस्मारक उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या भाषणात आम्हाला बदलापूर स्वतंत्र महानगरपालिका हवी अशी मागणी केली। आम्हाला अंबरनाथमध्ये सामील व्हायचं नाही अशी भूमिका मांडली। परंतु याच कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात आमदार किसन कथोरे व राजेंद्र घोरपडे यांच्या सर्व विषयाला स्पर्श केला। अगदी सूत्रसंचालकाने आमदार किसन कथोरे यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख यावर सुद्धा टोलेबाजी केली। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका हा महत्त्वाचा विषय मात्र टाळला आणि याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे। नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे? सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय फायद्याचे राजकारण करण्यापेक्षा नेमके लोकहिताचे काय आहे या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसते। अंबरनाथ बदलापूर ही दोन्ही शहरे आता एकमेकांना जोडली गेली आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या दोन्ही शहरांमध्ये एकत्रित महानगरपालिकेची स्थापना झाली पाहिजे असा अहवाल आहे। या अहवालाचा अभ्यासपूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेल्या फडणवीस यांना नागरी समस्या संदर्भात चांगली माहिती आहे। त्यामुळे या संदर्भात राजकीय भूमिका मंचावरून जाहीर करण्यापेक्षा ते योग्य समन्वय साधून निर्णय घेतील असे वाटते। येणाऱ्या काळात हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? काय झालं पाहिजे? या ठिकाणी महानगरपालिकेचा सातत्याने विषय निघतो की अंबरनाथ आणि बदलापूर महानगरपालिका एकत्र करावी। सन्माननीय आमदार किसन कथोरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आपल्याकडे 2015 ला आले होते। बदलापूर हे वाढतं बदलापूर आहे, आम्हाला बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे। याकरता आमचे सगळे नागरिक एकच मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र महानगरपालिका पाहिजे, आम्हाला अंबरनाथची महानगरपालिका नको। याकरता येणाऱ्या सेन्सेक्स मध्ये बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका 5 लाख लोकसंख्या झालेली आहे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी जास्त आपणास बोलू इच्छित नाही, परंतु भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी बदलापूर मध्ये एवढी ताकद वाढलेली आहे की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही युती करून सुद्धा निवडून येऊ आणि भाजपची एक साथी सत्ता सुद्धा येऊ, एवढी ताकद सन्माननीय आमदार किसन कथोरे आणि आमच्या बरोबर असल्यामुळे आपण निश्चितच आमचा विचार करावा। एवढेच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।